हा व्हिडिओ सावंतवाडी ते अक्कलकोट असा प्रवासाचा असणार आहे। सकाळी 7:15 वाजता सावंतवाडी डेपोतून कोल्हापूरला जाणारी बस पकडली। जी तिकीट होती प्रति व्यक्ती 215 रुपये, जे आम्ही 2 जण ट्रॅव्हल करत आहोत। बघता बघता तासाभरात आम्ही आंबोलीला येऊन पोहोचलो। सकाळचे 8:15 वाजले होते आणि एवढ्या सकाळी देखील घाटामध्ये गर्दी होती। बघता बघता आम्ही आजऱ्याला येऊन पोहोचलो। तिथे 10 ते 15 मिनटं गाडी थांबली होती। त्यावेळी आम्ही चहा नाश्ता केला। सकाळी 7:15 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केल्यामुळे आम्हाला कुठेच ट्रॅफिक मिळाली नाही। त्यानंतर आम्ही निपाणीला येऊन पोहोचलो। 11:15 वाजले होते। साधारण आम्ही 12 वाजेपर्यंत कोल्हापूरला पोहोचू। हे कोल्हापूर एस टी स्टँड आहे। कोल्हापूर आम्ही रेल्वेने जाणार आहोत। कोल्हापूर ते अक्कलकोट हा रेल्वेचा प्रवास असणार आहे। हे कोल्हापूर रेल्वे स्टेशन आहे। आम्ही सकाळी घरातनं जेवण आणलं होतं ते आम्ही कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरती खाल्लं आणि थोडासा रेस्ट केला, कारण आता 12:30 वाजले दुपारचे आणि ट्रेन ही आपली 3 वाजता आहे। त्या ट्रेनने आपण डायरेक्ट अक्कलकोटला जाणार आहोत। बरोबर 3 वाजता आपली ट्रेन कोल्हापूरहून सुटली आहे। ही ट्रेन दररोज कोल्हापूर ते कलबुर्गी अशी आहे। कोल्हापूर ते अक्कलकोट प्रति व्यक्ती 160 रुपये अशी तिकीट आहे। आता दुपारचे 4:30 वाजले आहेत आणि आम्ही मिरज जंक्शन या स्टेशनला येऊन पोहोचलो आहे। आता संध्याकाळचे 6:15 वाजत आले आणि सांगोला रेल्वे स्टेशन आलं आहे। संध्याकाळचे 6:45 वाजत आले आहेत आणि आपण पंढरपूर रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहोत। आता आपण सोलापूर रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे। फायनली आपण अक्कलकोट रेल्वे स्टेशनला येऊन पोहोचलो रात्री 9:30 वाजता। रेल्वे स्टेशनच्या बाजूला शेअरिंग ऑटो आहे, जे मंदिराकडे घेऊन जातात आहेत अक्कलकोट मंदिरला। फायनली आपण 20-25 मिनटात अक्कलकोट मंदिरला येऊन पोहोचलो। भक्त निवासामध्ये रूम घेतली, तिथे फ्रेश झालो आणि लगेचच आम्ही महाप्रसाद करायला गेलो। सावंतवाडी ते अक्कलकोट मंदिर एकूण 450 रुपये खर्च आला। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि तुम्ही देखील एखादा बजेट प्लॅन तयार करा।